उंदरामुळे होणाऱ्या प्लेगच्या साथीनं संपूर्ण देश हादरला होता. शहरं स्मशानभूमी बनली होती आणि माणसं घरातून बाहेर पडायला घाबरत होती. लॉकडाऊन लागला होता. केम्ब्रिज विद्यापीठातून एका 23 वर्षाच्या तरुणाला घरी पाठवण्यात आलं. त्याची स्वप्न, त्याचं भविष्य सगळं अचानक थांबलं होतं. पण तो मुलगा थांबला नाही. त्याचं नाव होतं आयझॅक न्यूटन. तो रोज घराजवळच्या बागेत बसून अभ्यास करायचा. एके दिवशी एक सफरचंद झाडावरून खाली पडलं. आजवर हे पृथ्वीवर लाखो करोडो वेळा झाला असेल, पण न्यूटनने त्याला एक प्रश्न विचारला. हे सफरचंद खालीच का पडलं? वर का नाही गेलं? बाजूला का नाही गेलं? ही कोणती अदृश्य शक्ती आहे जी त्याला जमिनीकडे खेचते? आणि ती अदृश्य शक्ती किती दूरपर्यंत पोहोचते? फक्त जमिनीपर्यंत की आकाशातील चंद्रापर्यंत सुद्धा? म्हणजेच जर सफरचंद जमिनीवर पडत असेल तर चंद्र का नाही पडत? या प्रश्नावर त्यानं 20 वर्ष काम केलं. त्याला मिळालेल्या उत्तराचे पुरावे मजबूत करण्यासाठी ज्या पद्धतीच्या गणिताची त्याला आवश्यकता होती, त्या पद्धतीचं गणित त्याच्या काळात अस्तित्वातच नव्हतं. त्यासाठी त्यानं गणिताच्या नव्या पद्धती शोधून काढल्या, ज्याचं नाव आहे कॅल्क्युलस. आपण जे डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन म्हणतो, हे त्याचाच पार्ट आहे. शेवटी त्यानं एक इक्वेशन दिलं. हे इक्वेशन संपूर्ण विश्वाला लागू होतं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूवर अट्रॅक्टिव्ह फोर्स लावते. यालाच न्यूटननं नाव दिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजेच हा कांदा ह्या कांद्यावर अट्रॅक्टिव्ह फोर्स लावतो. पण कारण काय, हे खूप छोट्या वस्तू आहेत, त्यामुळे तो फोर्स सुद्धा खूप कमी असतो. पण हा कांदा आणि पृथ्वी या दोन वस्तूंमध्ये जर तुम्ही बघितलं तर पृथ्वी खूप मोठी वस्तू आहे. त्यामुळे ह्या कांद्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप जास्त असणार आहे कम्पेअर्ड टू हा कांदा आणि हा कांदा. त्यामुळे जेव्हा मी याला सोडतो तेव्हा हा कांदा त्याला अट्रॅक्ट करू शकत नाही, कारण तो फोर्स खूपच कमी असतो. पण पृथ्वी त्याला अट्रॅक्ट करू शकते, कारण पृथ्वी ही खूप मोठी वस्तू आहे. थोडक्यात वस्तू जेवढी मोठी तेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असतो, आणि वस्तूंमधील अंतर जेवढं जास्त तेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असतो. जर तुम्ही दोरीला दगड बांधून गोल फिरवताना कधी पाहिलं असेल तर त्या दगडाला लांब जायचं आहे, पण त्याला दोरी घट्ट धरून ठेवते, त्यामुळे तो लांब जाऊ शकत नाही. तर ती घट्ट धरून ठेवणारी दोरी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. चंद्र हा असाच दगड आहे जो पृथ्वीभोवती फिरतोय, त्याला लांब जायचं आहे, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अदृश्य दोरीनं त्याला पकडून ठेवलंय, जे त्याला लांब जाऊ देत नाही. आणि जेव्हा लांब जाणारा फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे समान असतं, तेव्हा चंद्र त्याच्या ऑर्बिटमध्ये स्थिर होतो, आणि तो आहे. त्यामुळं सफरचंद खाली पडतं, पण चंद्र खाली पडत नाही. न्यूटनच्या एका इक्वेशननं हे सांगितलं की सूर्यमालेतील ग्रह का बरं भरकटत नाहीत, आणि ही आकाशगंगा अब्जो वर्षांपासून कशी काय बरं एकत्रित राहिली. आज आकाशातील प्रत्येक उपग्रह, तुमच्या फोनमधील GPS, इस्रो, नासाचं प्रत्येक मिशन, चांद्रयान, या सगळ्यामध्ये न्यूटनच्या समीकरणाचा, न्यूटनच्या इक्वेशनचा भरपूर वापर झालेला आहे. फिजिक्स हा फक्त परीक्षेचा विषय नाही आहे, तर तो विश्वाला समजून घेण्याची भाषा आहे. न्यूटनच्या बाजूला कुणीही नव्हतं. होती फक्त जिज्ञासा, कुतूहल आणि का विचारण्याची हिंमत. पुढचा शोध तुमच्या एका प्रश्नाने सुरू होऊ शकतो. नमस्कार.